तुझ्या गावातून आलो तुझ्या पायी, तूच माझा बाबा आता तूच माझी आई. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पुण्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहे. प्रत्येकाने हा अनुभव बघावा, म्हणजे आपल्याला स्वामींची लीला, स्वामींचा चमत्कार, स्वामींचा साक्षात्कार आज कळणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा हे करणं खूप सोपं आहे. स्वामींचे सेवेत येणंही सोपं आहे, पण स्वामींचे सेवेमध्ये टिकून राहणं हे खूप अवघड आहे. कारण स्वामी खूप भयानक परीक्षा बघतात. त्या परीक्षेमध्ये असं वाटतं की स्वामी नाहीच आहे. स्वामींवरती अविश्वास आपला निर्माण होत असतो. पण तीच खरी कठीण परीक्षेची वेळ असते. त्या परीक्षेमध्ये जो पास होतो तोच खरा स्वामींचा भक्त असतो. माझ्या बाबतीत देखील स्वामींनी असेच काही केले. मी स्वामी सेवेत फक्त आणि फक्त माझ्या भावामुळे आले. माझा भाऊ हा लहानपणापासून स्वामींची सेवा करायचा, पण मी कधी त्याच्याकडे काही लक्षच दिले नाही. माझा भाऊ दर पौर्णिमेला अक्कलकोटची वारी करतो. तो दर पौर्णिमेला जातो म्हणजे जातोच. असेच आत्ता माझ्या जीवनामध्ये खूप सारे अडचणी आल्या, दुःख आले. त्यावेळेस तो मला म्हणायचा की तू महाराजांना विनंती कर, खूप काही सेवा करू नको, फक्त नामस्मरण कर, तरी तुझे सर्व प्रश्न सुटतील, असं तो म्हणायचा. म्हणून मी एक दिवस म्हटलं की चला ठीक आहे, मी देखील स्वामींची सेवा करते. असंच काय झालं की म्हणजे आम्ही त्यावेळेस सेवेत देखील नव्हतो. आमच्यावरती खूप प्रचंड मोठे संकट आले. आम्ही लग्न होतो तिकडे लग्नाला चाललेलो होतं. लग्नाला जाता जाता काय झालं ना की आमची गाडी ही चाललेली होती. गाडी चाललेली असतानाच अचानक, म्हणजे गाडी फास्टही नव्हती, थोडीशी फक्त गाडी स्लिप झाली. गाडीचं चाक हे घसरलं आणि आम्ही दोघेही जाऊन मोठ्या दगडावरती जाऊन आदळलो आणि खाली दरी होती. आम्ही दरीत पडणार, पण मी त्या दगडाला पकडलेलं होतं आणि मिस्टरही. गाडीचंही खूप मोठं नुकसान झालं होतं. त्याच वेळेस म्हणजे स्वामीच आम्हाला वाचवायला आले असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण त्यावेळेस जे माणसं जमा झाले त्यांनी पटपट आम्हाला वरती घेतलं, नाहीतर आम्ही दरीमध्ये खाली कोसळलो असतो. त्यावेळेस माझा भाऊ म्हटला की बघा, असे मोठे संकट येतात, पण स्वामी त्या संकटातून आपल्याला वाचवतात. तू स्वामींची सेवा करायला सुरुवात कर, आता तरी डोळे उघड, असा माझा भाऊ म्हटला. त्यावेळेस मी म्हटलं, खरंच खूप मोठा अनुभव आला, अंगावरती शहारे आले रे. आज आम्ही बचावलं नसतो, खरंच काहीतरी पुण्याई होती म्हणून आम्ही वाचलो, असं मी म्हटले. आणि त्या दिवसापासून मी स्वामी सेवा करायला लागले. सेवा म्हणजे काय, मी फक्त एका वहीवरती महाराजांचं नामस्मरण लिहित असायची. तारक मंत्र घरामध्ये लावणे आणि सकाळची रोज देवपूजा वगैरे करणे, एवढीच सेवा ही माझी चालू होती. त्या दरम्यान काय झालं की खूप मोठे संकट आले. आर्थिक अडचण तर होती. त्यावेळेस मी एका कॉलेजवरती जॉबही करत होती आणि घरी मुलांचे ट्युशनही घेत होती. माझं खूप वेळ हा बिझी जात असायचा. मला स्वामी सेवा वगैरे करायला वेळच नसायचा. जशी जमेन, जसा वेळ भेटेल तशी तेवढीच सेवा मी करत होती. त्या दरम्यान काय झालं ना की मला कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर मी पूर्ण हादरून गेले. आता काय करावं, सर्व काही बंद झालं. आर्थिक अडचण ही खूप वाढू लागली होती, कारण मिस्टरांना देखील खूप काही पेमेंट नव्हतं, तेवढ्यावरती चालायचं. 2 मुलांचे शिक्षण आणि एवढ्या मोठ्या सिटीत राहणं हे पण काही सोपं नव्हतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. मग सरकारी हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेट वगैरे झालं. त्यानंतर असेच मग मी घरीच होती, काहीच काम वगैरे काहीच नव्हतं. खूप सारं कर्ज डोक्यावरती झालं होतं. मग गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय वाचणं. आता माझ्याकडे वेळ भरपूर होता, त्यामुळे मी स्वामी सेवा करू लागली होती. स्वामींचं पारायण करणे, स्वामीचरित्र, गुरुचरित्र पारायण, त्यानंतर दत्त महात्म्य हे देखील मी करत होती. जेव्हापासून मी दत्त महात्म्याची पूजा करू लागली तेव्हापासून खूप सारे बदल माझ्यामध्ये होऊ लागले, घरामध्येही होऊ लागले. जे कर्ज होते ते हळूहळू फिटू लागले. मुलांचे सरकारी
गव्हर्मेंट कॉलेजलाही देखील नंबर लागले. त्यामुळे सर्व काही स्वामी कृपेने चाललं होतं. उगवलेला दिवस हा स्वामी कृपेने मावळत होता. घरामध्ये अन्नधान्याची कमी होती, पण स्वामींनी आम्हाला कधीच उपाशी ठेवलं नाही. आम्ही पोटभर जेवूनच स्वामी आम्हाला झोपी लावतात असं मला वाटतं. त्यानंतर मग असंच झालं आणि थोडे दिवस गेले. त्यानंतर करोना आला. करोना प्रचंड, त्यावेळेस तर खूप भयानक हाल आमचे झाले. इतके प्रचंड हाल की अक्षरशः खायला देखील घरामध्ये काही राहत नव्हतं. आम्ही पिठाची पेज करून प्यायचो. इतके जबरदस्त हाल आमचे त्यावेळेस झाले. त्यानंतर पुन्हा माझ्या ब्रेस्टमध्ये पाणी झाल्याचं समजलं. पुन्हा खूप मोठं संकट, दुःख कोसळलं. मी आता पूर्ण हादरून गेली होती. असं वाटत होतं की आता आपण जगणारच नाही. पण ज्या डॉक्टर होत्या, ज्या माझी ट्रीटमेंट करत होत्या, त्या देखील स्वामींच्या सेवेकरी होत्या. आणि मी हॉस्पिटलमध्ये देखील दत्त महात्मे हे पुस्तक माझ्या हातातच होतं. ते डॉक्टर देखील म्हणायच्या मला, काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थित होईल. ते सर्व काही सांगतात, असं झाकून वगैरे काही ठेवत नाही. मी त्यांना विचारायची की व्यवस्थित होईल का? ते म्हणायचे, सर्व काही देवाच्या हातात आहे. स्वामींवरती विश्वास ठेव. स्वामी तुझ्या पाठीशी आहे. आहे दुःख, आहे संकट, पण ते तुझ्या पाठीशी आहे. खंबीरपणे उभी राहा. प्रत्येक संकटाला सामोरं जा. स्वामींचे एक एक शब्द आठव. निशंक हो, निर्भय हो मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुझ्या जीवनात देखील स्वामी अशक्य असणारी गोष्ट शक्य करतील. आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी सर्व ट्रीटमेंट वगैरे केली. मी जवळपास 1 महिना हॉस्पिटलमध्येच होती. ट्रीटमेंट झाली आणि तिथून मी पुन्हा सुखरूप घरी आली. आता मिस्टर देखील माझे खूप केअर करत होते, कारण अगोदर ते असं कधीच करत नव्हते. आमचा डायव्हर्स देखील झाला होता, पण डायव्हर्स झाल्यानंतर ते सुधारले असं कळालं, कारण 2 लेकरं होते. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. पुन्हा कोर्ट मॅरेज आम्ही केलं होतं. त्यामुळे खूप अगोदर मिस्टरांनी खूप त्रास दिला. खूप म्हणजे खूप प्रचंड मला छळलं होतं. खूप भयानक त्रास दिला. माझ्या एवढा त्रास कोणालाच नसेल इतका त्रास मिस्टरांनी मला दिला. पण आज स्वामी कृपेने ते देखील स्वामींचे भक्त बनले आहेत. स्वामींची ते देखील सेवा करू लागले आहेत. स्वामी भक्तांनो, एकदा तर असं झालं होतं की मी 11 गुरुवार व्रत करत होती आणि स्वामींची पूजा वगैरे मांडलेली होती. माझे मिस्टर हे खूप म्हणजे खूप भयानक होते. त्यावेळेस काय झालं ना की ते घरी आले. घरी आल्यानंतर मला म्हटले की काय करती आहे म्हणे, दिवसभर घरात बसते, काहीच कामधाम करत नाही, नुसतं त्या बुवापुढे बसलेली असते. तो बुवा काय तुला आयतं आणून देणार आहे का? तुझं काही सर्व करणार आहे का? अशी त्यांनी खूप बडबड केली. आता माझं पारायण वगैरे वाचून झालं होतं. त्याच वेळेस ते आले आणि त्यांनी जी स्वामींचं मी पूजा मांडलेली होती ती अक्षरशः पायाने लोटून दिली. पायाने ती पूजा लोटल्यानंतर मला खूप थरकाप सुटला होता. खूप घाम आला होता. असं कोणी करतं का असं मला वाटलं होतं. मी खूप प्रचंड रडली. काय झालं म्हणजे मिस्टरांनी असं हे कृत्य केलं आणि 5 मिनटं मिस्टर पटपट पटपट असे पुढे चालले होते. आणि त्याच वेळेस त्यांचं जे पाय आहे तो एका फडचीच्या कपच्यामध्ये गुंतला आणि ते प्रचंड असे खाली पडले. आणि ज्यांचा जो पाय होता, ज्या पायाने त्यांनी ते महाराजांचं लोटलं होतं, त्याच पायाला प्रचंड मोठी जखम झाली होती. खूप मोठी शिक्षा त्यावेळेस स्वामींनी त्यांना दिली. मी त्यांना म्हटलं की बघा, ही फक्त आणि फक्त स्वामींचीच कृपा हे आहे. म्हटलं स्वामींनीच तुम्हाला दाखवलं आहे. हम गया नाही जिंदा है, देव काठी घेऊन मारत नाही. म्हटलं बघा तुम्हाला कशी शिक्षा त्यांनी दिली. आणि प्रचंड मोठी जखम झाली. खूप खोल जखम होती. पाय वगैरे नाही मोडला, पण जखम इतकी खोल होती ना की बस त्यांचा असा फडचीमध्ये पाय तो गुंतला गेला. कारण फडचीचा जो तुकडा होता तो निघलेला होता आणि त्याच्यामध्ये पाय फसला गेला. ते फक्त स्वामींनीच केलं. मला माहीत आहे की ही स्वामींचाच कोप आहे, कारण एवढा प्रचंड एवढं मोठं कोणी करतच नाही असं. त्यावेळेस मग मिस्टर देखील म्हटले की नाही, खरंच स्वामी आहे, स्वामीचं अस्तित्व आहे. स्वामींनी मला दाखवून दिलं, हम गया नाही जिंदा है. त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने माझे मिस्टर स्वामी सेवेत आले आणि ते देखील स्वामींना मानू लागले. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्यासाठी जे करतात ते चांगल्यासाठीच करत असतात. जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं.
वाईटातूनही स्वामी काहीतरी आपल्याला चांगलंच देतात. मला देखील स्वामींनी असंच खूप छान दिलं. माझे मिस्टर सुधारले हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवसापासून आम्ही दोघेही स्वामींची खूप सेवा करतो. आयुष्यात दुःख खूप आहेत, अडचणी खूप आहेत, पण स्वामींची साथ आहे यातच आम्हाला आनंद आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचं अंतःकरणापासून नाव घेतलं ना की स्वामी कुठल्याही परिस्थितीत त्या संकटाला मदतीला धावून येतात. असा मला आलेला हा अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की मला कळवा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर प्रचिती, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.